नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मी काय बनवते. आज आहे ना, वर्षभर वाट बघावं लागते ही भाजी बनवण्यासाठी. वर्षातून एकदाच मिळते अशी ही करडीची भाजी आहे. तर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता त्याला आबडधोबड असं कापून घेणार आहे. तर ही भाजी आहे ना, लवकर मिळत नाही. गावी सगळीकडे मिळते पण इथं मिळत नाही. तर बघा या पद्धतीने मी कापून घेतलेली आहे. आता याला फोडणी मारायची आहे. बनवायला एकदम सोपी आणि खायला एकदम टेस्टी भाजी अशी ही भाजी आहे. तर सगळ्यात पहिलं तर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल, थोडेसे शेंगदाणे फ्राय करून घेतलेले, लसूण आणि मिरच्या, हिरव्या मिरच्या असं सगळं फ्राय करून घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये असं आबडधोबड वाटून घेतलेलं आहे, थोडंसं जाडसर. आता त्याला परत तेलामध्ये टाकलेलं आहे. तेलामध्ये परतून घेतलेलं आहे. थोडंसं मीठ टाकायचं आहे. मीठ टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. नंतर त्या भाजी आपण चिरून ठेवली होती ना, ती टाकायची आहे. ती पण व्यवस्थित असं हलवून घ्यायची आहे तेलामध्येच. तर बघा व्यवस्थित असा सगळा मसाला लागला पाहिजे त्या भाजीला, अशा पद्धतीने हलवायची आहे. तर आता वाफेवरती ठेवून द्यायची त्याला परत एकदा. कोण कोण ही भाजी आहे ना पहिलं उकळून घेतं नंतर बनवतात, पण मी म्हणते उकळून घेतल्यानंतर त्याच्यातले सगळे जीवनसत्व निघून जातात. त्याच्यासाठी उकळून नाही घेत, मी डायरेक्ट बनवते. इथं आपली भाजी तयार झालेली आहे. मी इथं बाऊलमध्ये काढलेली आहे आणि आपल्याला आता भाकरी बनवायला घ्यायची आहे. ही भाजी आहे ना भाकरीसोबतच एक नंबर लागते, चपातीसोबत चांगली नाही लागत त्यासाठी. तर पाहू शकता इथं भाकरी बनवायला घेतलेली आहे. ज्वारीची भाकर बनवते. तर अशा पद्धतीने मी सगळं पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला भाकर बनवून घ्यायची आहे. मस्त अशी भाकर झालेली आहे. तवा टाकायला ठेवलेला आहे. तव्यावरती भाकर टाकलेली आहे. वरून पाणी लावून घेतलेलं आहे आणि आपल्याला भाकर पलटी मारून घ्यायची आहे. दुसरी भाकर तोपर्यंत तयार करायची आहे. तर इथं दुसरी भाकर पण तयार झालेली आहे. अशा पद्धतीने सगळ्या भाकरी बनवलेल्या आहेत. मस्त अशा टमटमीत फुललेल्या भाकरी बनवलेल्या आहेत, पाहू शकता. दुसरी भाकर पण आपली भाजली गेली आहे. तर इथं मी तुम्हाला सर्व करून दाखवते. आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून सांगा की तुम्ही करडीची भाजी खाल्लात आहे का कधी. चला तर मग या खायला. बाय.